असं म्हणतात की त्यांना कोर्टात खेचू किंवा ज्यांनी व्हिडिओ काढला त्यांना कोर्टात खेचू, त्यांचं असं सांगणं आहे की आमच्याकडे याचा मोठा व्हिडिओ आहे, तो पण आम्ही समोर आणू. जरूर आणलं ना, काही हरकत नाही, आमची त्या तयारी आहे. मी कोर्टात खेचणारे म्हटलं त्यांना कोर्टात दाखवावंच लागेल. ते मी त्याची चौकशी लावणार आहे सविस्तर. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी लागणार आहे. मी ऑनलाईन रमी खेळत होतो का आणि ऑनलाईन रमीचे माझे सगळे रेकॉर्ड, माझे मोबाईल नंबर, माझा CDR, माझे अकाउंट्स, हे सगळे ते लिंक त्याच्याशी आहे का, हे सगळे चौकशीतून बाहेर येईल. आणि चौकशीतून बाहेर आल्यानंतर तो रिपोर्ट नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री या ठिकाणी जाहीर निवेदन करतील. आणि त्या संदर्भात जर मी दोषी सापडलो तर मी त्या क्षणाला एका सेकंदामध्ये राज्यपालकडे जाऊन माझा राजीनामा देऊन टाकेन. ते कोण काय बोलतं, विरोधक काय बोलतात याच्याशी मला घेणं नाही. पण जे जे विरोधक जे बोलले माझ्या संदर्भात, रमीच्या संदर्भामध्ये, त्या सर्व विरोधकांना आबरू नुकसानीचा दावा मी त्यांच्यावर दाखल केल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं नाही, परंतु उपमुख्यमंत्री अजितदादांशी या संदर्भात नाही बोलणं झालं. नाही, फोन बंद आहे त्यांचा, फोन स्विच ऑफ आहे. पण आपल्याला म्हणजे एवढं वादन उठलेलं असताना आपल्याला असं वाटलं नाही का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालावं, आपली बाजू त्याच्याबद्दल? मुळात वादंग उठवलं कुणी? वादंग उठण्यासारखं झालं काय? मी अनावश्यक गंभीरता निर्माण करताय. मला तेच सांगायचं ना, मला सगळ्या ज्या लोक दोषी आहेत यांचे सगळ्यांचे CDR चेक करायचे. यांच्या पाठीमध्ये नेमकं कोण आहे, यांच्या पाठीमध्ये यांना कोणाचे फोन जातात, हे कोणामुळे मला टार्गेट करताय आणि 5-5, 10-10 सेकंदाची फक्त जाहिरात दाखवतात. मी शेतकऱ्यांना म्हटलो नाही, मी असं म्हटलो की लग्न कार्य आणि सुपाऱ्या याच्यावरती खर्च जास्त कोणीच करू नये. म्हणजे शेतकरीच नाही, शेतकऱ्यांनी तर करूच नये, परंतु इतर सुद्धा व्यापारी आहेत, उद्योजक आहेत, नोकरदार आहेत. लग्न ही काय स्पर्धा नाही, लग्न हा एक संस्कार आहे. त्यामुळे संस्काराच्या पद्धतीने करावं आणि तो मला अधिकार आहे. कारण मी लग्न माझं स्वतःचं मंदिरामध्ये केलेलं आहे. मी माझ्या लग्नावर खर्च केलेला नाही. माझ्या मुलीचं लग्नसुद्धा मी 250 लोकांमध्ये केलेलं आहे. त्यामुळे मला नैतिक अधिकार आहे बोलण्याचा. कुणी बोलावं, ज्याला नैतिक अधिकार आहे तोच बोलू शकतो ना. मी काय राजकीय पुढाऱ्यांसारखे लग्न केलेलं नाही आहेत. मी साध्या मंदिरात जाऊन लग्न केलं आहे माझं. नाही, अजिबात नाही. माझा पक्ष अतिशय उत्कृष्ट काम करतोय. माझे पक्षाचे नेते नाही अडचण येईल का? मी जर तुम्ही मीडिया जर चुकीच्या पद्धतीने दाखवत असाल तर मग पक्षाला अडचण येईल, लोकांना गैरसमज निर्माण होतो. मीडियातून बातम्या जाऊ राहिल्या सगळ्या. पण माझं असं म्हणणं आहे की मीडियाने खात्री करणं आवश्यक होतं का नाही. हा तुमचा काय फोटो आहे, कशामुळे आलाय, हा रमी आहे का काय आहे? तुम्ही मला विचारलं असतं तर कदाचित ते काल दिली ना मी प्रतिक्रिया की रमी नाही आहे ती, आणि त्याबरोबर ते गेम कुठेतरी स्काईप करता असताना तू दिसलेला आहे, एवढंच बोललो मी काल. सांगितलं मी त्याला, पण त्याचं थांबायला पाहिजे नाही प्रकरण. ते थांबलं नाही. पुन्हा 3-4 दिवसापासून मीडिया सुरूच आहे. बघा, तटकरे साहेबांनी अतिशय सौजन्याने त्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं निवेदन घेतलंय, उठून बोललेत. इतक्या रागारागात ते लोक बोललोय तरी पण तटकरे साहेबांनी खूप शांतता राखून ते निवेदन घेतलेलं आहे आणि शांततेच्या वातावरणात चालू होतं. नंतर काय झालं त्याचं मला कल्पना नाही, परंतु जे काही झालं ते चुकीचं झालं, ही गोष्ट मला पण मान्य आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.